नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अपेक्षा होती तसंच घडलेलं आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा इशारा देऊनही ज्या भेसळखोरांनी दुधामधली भेसळ चालू ठेवलेली होती त्यांच्यावर अखेर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागलेली आहे. त्याबद्दलची कारवाई मनसरमध्ये रविवारी पार पडली. त्यानंतरचे पुढचे टप्पे अजून आता सुरू झालेले आहेत. ही मंडळी काय करत होती तुमच्या लक्षात नसेल तर ते लक्षात आणून देतो. ही मंडळी अक्षरशः केमिकल दूध तयार करत होती. हे केमिकल दूध तयार करताना ती मंडळी काय करतात तर थोडीशी दूध पावडर, त्याच्यामध्ये केमिकल, त्यातही शॅम्पू, डिटर्जंट आणि तेल यांचा वापर करून हे दूध तयार करतात. आणि या दुधासाठी त्यांना खर्च किती येतो? एक 16 ते 17 रुपये खर्च येतो. त्याच्या आधारे ते 38 ते 40 रुपये हे डेअरीवाल्यांकडून घेतात. याच्यामध्ये शेतकरी आहेत, डेअरी चालक आहेत आणि काही बडे असे पावडर प्लॅन्टवाले देखील असू शकतात. याची आता चर्चा सुरू झालेली आहे. ज्या क्षणी तुकाराम मुंढे यांनी कारवाई सुरू केलेली होती तेव्हा काही पावडर प्लॅन्टवाल्यांनी आम्ही असं दूध स्वीकारणार नाही असं या लोकांना सांगितलेलं होतं. तुमच्या दुधामध्ये थोडीफार जरी तफावत आढळून आली, केमिकल आढळून आले तरी आम्ही ते दूध स्वीकारणार नाही. आणि असाच एका बीडमधल्या नेत्याचा एक टँकर एका पावडर प्लॅन्टवर आलेला होता. या पावडर प्लॅन्टवरती तपासणी केली तेव्हा असं लक्षात आलं की हे जे दूध आहे हे योग्य पद्धतीचं नाही आहे, योग्य गुणवत्तेचं दूध नाही आहे. मग ते दूध नाकारण्यात आलं. पण त्या बीडमधल्या एका आमदाराच्या बायकोनं संबंधित पावडर प्लॅन्टवाल्याला अक्षरशः दम दिला. त्यामुळं त्या पावडर प्लॅन्टवाल्याला ते दूध स्वीकारावं लागलं. पण जर पुढे जर पावडर प्लॅन्टवाल्याने असं दूध स्वीकारलं तर त्याच्यावर देखील कारवाई होऊ शकते. अशा प्रकारचं हे सगळं रॅकेट आहे. म्हणजे जो आमदार मुंढे यांच्या कारवाईला पाठिंबा देत होता, मुंढे यांची बदली करू नका अशी मागणी करत होता, प्रत्यक्षामध्ये त्याचीच पत्नी या कृत्रिम दुधासाठी किंवा कमी गुणवत्तेच्या दुधासाठी एका पावडर प्लॅन्टवाल्याकडं आग्रह धरत होती. ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळं अशा लोकांना कारवाईचा इशारा देऊनही फरक पडला नाही. त्यामुळं मग रविवारी ही सगळी कारवाई झालेली आहे. आता महाराष्ट्रामधलं थोडक्यात गणित सांगतो आणि तुम्हाला ही भेसळ किती मोठी आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये रोज 2 कोटी लिटर एवढं दूध संकलित होतं. किती? 2 कोटी लिटर. आता यातलं जे पावडर पाऊच म्हणजे जे पिशव्यांमधनं की आपण जे दूध घेतो किंवा रॉ दूध घेतो ते साधारणपणे 40 ते 45 लाख लिटर आहे. बाकीचं जे दूध आहे ते दूध हे पावडर तयार करण्यासाठी किंवा बाकीचं काही उपपदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जातं. आता या महाराष्ट्रातल्या कारवाईनंतर म्हणजे गेली महिनाभर जी सगळी कारवाई सुरू होती, परवा तर त्या कारवाईचं एकदम विक्रम करण्यात आला. या कारवाईनंतर तब्बल 30 ते 35% दूध हे कमी झालेलं आहे. म्हणजे जे दूध 2 कोटी लिटर दूध महाराष्ट्रामध्ये संकलित होत होतं ते आता 1,70,00,000 किंवा 1,60,00,000पर्यंत आलेलं आहे. त्याबाबतची अधिकृत आकडी पुढच्या 1-2 दिवसामध्ये येऊ शकेल. डेअरी विभाग ते देऊ शकेल. आणि हे भेसळीचे जिल्हे कोणते आहेत किंवा भेसळीसाठीचे काही ज्यांना वारंवार शिक्षा होऊ नये हे धंदे सोडणारे कोणते जिल्हे किंवा कोणता भाग आहे तर त्याच्यामध्ये अहिल्यानगरचा काही भाग आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जी काही आंबेगाव, जुन्नर, खेड, सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस त्यातला पिलीव हा जो भाग आहे या ठिकाणी अशी मोठी कारवाई झालेली आहे. आणि असे हे नटोरियस भाग आहेत की त्यांच्यावर कारवाई होऊन देखील त्यांना कोणताही फरक पडलेला नाही आहे. आता काल जी पुण्यामध्ये कारवाई झालेली होती त्या कारवाईमधला जो चेहरा आहे किंवा याचा जो मास्टर माइंड आहे हा मास्टर माइंड आहे सुशांत बबनराव हिंगे. हा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तर दुसरा संदीप लोढा हा या संपूर्ण व्यवहारात सल्लागार म्हणून कार्यरत होता. या संदीप लोढावरती देखील याआधी कारवाई झालेली होती तरी तो निर्दोष सुटलेला होता. तो का सुटला, कोणामुळे सुटला, कोणी पुरावे लूज ठेवले याचा देखील तपास करणार असल्याचं आज तुकाराम मुंढे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे. पण ह्या सुशांत हिंगे याच्याकडे नौकार डिस्ट्रीब्युटर अवसरी बुद्रुक जे मनसरजवळचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्याची ती फॅक्टरी होती आणि तो ती चालवत होता आणि तोच या सगळ्या प्रकाराचा मास्टर माइंड आहे. आता तुकाराम मुंढे यांनी जून महिन्यामध्येच या माहितीच्या आधारे थोडंसं निरीक्षण ऑब्झर्वेशन सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे अधीक्षक संदीप सिंह गिल
आणि पुणे क्राईमचे जे PI आहेत प्रमोद क्षीरसागर, या दोघांचा देखील मोठा वाटा असल्याचं त्यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. आता खरं तर पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये असं आढळून यायला पाहिजे नको होतं, पण काही लोकांचा लोभ सुटत नाही, लालू सुटत नाही आणि तरीही ते प्रकार शिक्षा होऊ नये, गुन्हे दाखल होऊ नये करत असतात. आत्तापर्यंत ज्या काही कारवाई झालेल्या आहेत त्या कारवाईंचा जर थोडक्यामध्ये आढावा जर म्हणजे घ्यायचा असेल तर तब्बल 13 ज्या अशा डेअरीज आहेत की ज्या ठिकाणी दूध संकलन सुरू होतं, चिलिंग सेंटर्स होते, अशांवरती कारवाई झालेली आहे. त्याच्यामध्ये कोण आहेत? मे नौकार डिस्ट्रीब्युटर अवसरी बुद्रुक, मे हेमंत कॉर्पोरेशन अकलूज, पिरसाई मिल्क आंबेगाव, भैरवनाथ मालवडी तालुका दौंड, जय श्रीराम डेअरी फार्म पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव, मातोश्री दूध डेअरी जळगाव सपकाळ तालुका भोकरदन जिल्हा जालना, सोनू उर्फ चैतन्य घोरपडे पिलीव तालुका माळशिरस, याशिवाय मे डेली विश ॲग्रो डेअरी पिलीव तालुका माळशिरस, गुरुदत्त दूध शीतकरण केंद्र कडूस तालुका खेड, सह्याद्री डेअरी कवठे यमाई तालुका शिरूर, आनंद योगी दूध संकलन पिलीव तालुका माळशिरस, याशिवाय इंदापूर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेड सोनाई सेंटर पिलीव माळशिरस. म्हणजे जर पाहिलं पिलीव हे जर गाव पाहिलं माळशिरस तालुक्यामधलं, या 13पैकी 4 डेअऱ्या ह्या एकट्या पिलीव गावातील आहेत. तर अवसरीजवळ पिंपळगाव खडकी आणि अवसरी बुद्रुक यामधल्या 2 डेअरी आहेत, बाकी इतर ठिकाणच्या डेअरीज आहेत. म्हणजे एकाच गावामधले एकाच परिसरामधली ही मंडळी कशा प्रकारे हे केमिकल दूध विकत होते आणि भरमसाठ नफा हा ग्राहकांच्या नागरिकांच्या जीवाशी खेळून मिळवत होते, हे यातनं स्पष्ट झालेलं असेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती या FDA विभागामध्ये, कारवाई सुरू झाली, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक सुरू केलेले होते. याचा परिणाम काय झालेला आहे? एका चांगल्या डेअरी चालकाचा आम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे, त्यांचं नाव आहे प्रकाश कुतवळ. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुकाराम मुंढे आल्यापासून या दूध धंद्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 2 रुपयानं दूध दर वाढ झालेली आहे. म्हणजे जे शेतकरी दूध दर वाढसाठी या अशा काळामध्ये आंदोलन करतात किंवा त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येते, तर ती दूध दरवाढ आपोआप झालेली आहे. का? तर भेसळीचं दूध हे बंद झालेलं आहे आणि पूर्ण बंद झालेलं नाही आहे, त्याला अटकाव बसलेला आहे. त्याच्यावर कठोर कारवाई सुरू झाल्यामुळे या लोकांनी आपले उद्योग थांबवलेले आहेत. पण अशी काही मंडळी आहेत की त्यांना कारवाई होऊनही त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता, पण त्यांच्यावर अखेरीस पोलिसांना देखील खाक्या दाखवावा लागलेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे, 2 बडे नेते या सगळ्या पुढच्या कारवाईमध्ये अडचणीत येऊ शकतात. कारण पावडर प्लॅन्ट उभारणारे कोण आहेत, पावडर कोण जास्त महाराष्ट्रामध्ये उत्पादन करतं, पावडरसाठी अशा प्रकारे दूध कोण घेतं, हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे या कारवाईचा जो तडाखा आहे, जो परिणाम आहे, हा केवळ हा शेतकऱ्यांचा किंवा दुधाचा नसून तो पॉलिटिकल देखील होऊ शकतो. बघूया पुढच्या काळामध्ये काय काय घडतं आहे आणि तुकाराम मुंढे यांची ही जी कठोर अशी कारवाई आहे ही कोणतं वळण घेत राहील. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.